नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात सांगणार आहे। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाले तेव्हा घसरण होती। त्यानंतर दिवसभर थोड्याफार प्रमाणात चढ-उतार होत होते। आज मार्केट संपताना सेन्सेक्स आज फक्त 53 पॉईंटने घसरून 73,953 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 27 पॉईंटने वाढून 22,529 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई मेटल इंडेक्स 4.08%, बीएसई पॉवर इंडेक्स 1.96%, पीएसई सीपीएसई इंडेक्स 2.39% ने वर आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.34% ने वर आहे। स्मॉल कॅप इंडेक्स 0.18% ने खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। हिंदाल्को 5.04%, कोल इंडिया 4.46%, टाटा स्टील 3.84%, जेएसडब्ल्यू स्टील 3.67% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। नेस्ले 1.74%, हीरो मोटोकॉर्प 1.10%, मारुती सुझुकी 1%, आयसीआयसीआय बँक 0.87 असे घसरण आहे। आज भेल सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। एफआयआयने 1,875 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 3,549 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।